कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या, 4 वर्षांनंतर सीबीआयकडून क्लोजर रिपोर्ट सादर, रिया चक्रवर्तीच्या कुटुंबियांना क्लीन चिट। दिशा सालियान प्रकरणी उद्धव ठाकरेंचा मला 2 वेळा फोन, पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख करू नये अशी ठाकरेंनी विनंती केली। नारायण राणेंचा दावा, तर आदित्य ठाकरेंकडून नारायण राणेंचा कचरा असा उल्लेख। दिशा सालियनच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर 2 एप्रिलला सुनावणी। आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरे यांच्यासह मुंबई पोलिसांवर याचिकेतून गंभीर आरोप। नागपुरातील दंगलखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार, नुकसान भरपाई दिली नाही तर दंगेखोरांची संपत्ती जप्त करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची आक्रमक भूमिका। नागपूर राड्यादरम्यान महिला पोलिसांचा विनयभंग झाला नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणातील आरोपी प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात, कोरटकरच्या पत्नीकडून पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे जमा, तसंच प्रशांत कोरटकर विरोधात लुकआउट सर्क्युलरही जारी। प्रशांत कोरटकर कुठेही असो अटक करणारच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट। जनता नव्हे तर पुढारी जातीयवादी स्वार्थासाठी जात निर्माण करतात, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य। तर जातीवाद करणाऱ्या पुढाऱ्यांची यादी गडकरींकडून घ्या, नारायण राणेंची प्रतिक्रिया। पुण्यात अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये अर्धा तास चर्चा, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीआधी दोघांमध्ये बैठक। कितीही नाकारलं तरी अजित पवार आणि जयंत पाटलांच्या बैठकीत राजकीय चर्चा झाली। जयंत पाटील पक्षात अस्वस्थ आहे सर्वांना माहिती, अधिवेशनात एखादी धक्का देणारी घटनाही समोर येईल, संजय शिरसाट यांचा दावा। जळगावात उज्ज्वल निकम यांनी घेतली छगन भुजबळांची भेट, दोन्ही नेत्यांची बंद दाराआड चर्चा, भेटीचं कारण स्पष्ट। मंत्री जयकुमार गोरेंकडे खंडणी मागितल्या प्रकरणी महिलेला पोलीस कोठडी, सातारा न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। काल 1 कोटींची खंडणी स्वीकारताना संबंधित महिलेला अटक। सोन्या चांदीच्या दरात घसरण, सोन्याचे दर 500 रुपये तर चांदीचे दर 2100 रुपयांनी घसरले। सोनं 90,800 रुपये प्रति तोळा तर चांदी 1,00,000 रुपये किलो। मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक, मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड तर पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल ब्लॉक असणार। महाराष्ट्रात पुढील 48 तासात वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाचा इशारा, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदियात अतिमुसळधार तर अमरावती, वाशिम, नागपूर आणि गडचिरोलीत मुसळधार पावसाचा अंदाज। देशातील साखर उत्पादनात 17% घट, 299 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या निर्यातीला मान्यता, हर्षवर्धन पाटील यांची माहिती। दिव्यांगांच्या प्रश्नासाठी एप्रिलमध्ये बैठक घेऊ, फोनवरून मुख्यमंत्र्यांचं बच्चू कडू यांना आश्वासन, मात्र बच्चू कडू अन्नत्याग आंदोलनावर ठाम। दादा खिंडकरच्या जीवाला बीड कारागृहात धोका, दादा खिंडकरच्या पत्नीचं कारागृह अधीक्षकांना पत्र, देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी याच कारागृहात असल्यामुळे सुरक्षा पुरवण्याची मागणी। वसईच्या नायगावमध्ये मराठीची गळचेपी करण्याचा प्रयत्न, सोसायटीच्या मेंटेनन्सची नोटीस मराठीत मागितल्यानंतर मराठीला गोळीमारा म्हणत महिलेला जातीवाचक शिवीगाळ, वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सीमांकनाच्या विरोधात दक्षिण भारतातील 5 राज्य एकवटली, 5 राज्यांची केंद्र सरकार विरोधात उघडली मोहीम, लोकसंख्येच्या आधारावर सीमांकन करण्यावर दक्षिणेतील राज्यांचा आक्षेप। शेतकऱ्यांच्या लढ्याला यश, केंद्र सरकारने कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवलं, 1 एप्रिलपासून निर्णय लागू, सोमवारी कांद्याला काय भाव असणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।